सुरू करू. येस. बरोबर 7 वाजता. काय झालं 7 वाजता मी असं म्हणतो. विचारायचा आवाज येतोय का असं. तिकडनं आवाज येईल का आपल्याला? मेसेज करतो मला. वांजरकर सांगणे चालू केलं. सर तुम्ही बोला, आवाज येतोय मला. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय? अजून बरेच लोक हे होत असतील ना. टाइम तर झालाय. बघ बघ काय विचार. कमेंट बॉक्स मध्ये बघते, रिप्लाय द्या मला जर माझा आवाज प्रॉपर येत असेल तर. चालू झालं. हॅलो, आवाज येतोय का? नमस्कार, मी डॉक्टर मोहन सोनार. मी सध्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स औरंगाबाद इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. भूगर्भशास्त्र या विषयामध्ये मी सध्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. माझं MSc पुणे विद्यापीठ भूगर्भशास्त्र विषयामध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर माझं संशोधन किंवा PhD हे पूर्वीचं MACS म्हणजे आत्ताचं आघारकर संशोधन संस्था पुणे इथे माझं PhD डॉक्टर RM बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेला आहे. माझा विषय हा वेस्ट कोस्टचे जे ब्रायोझोआ म्हणजे हे वसाहतवादी प्राणी असतात आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ह्या प्राण्यांवरती मी काम केलेलं आहे. साधारणतः हे 50 ते 60 हजार वर्षापूर्वीचे म्हणजे साधारणतः हे सब रिसेंट ज्याला होलोसिन पिरियड जिओलॉजीमध्ये म्हणतात, या पिरियड मधले हे जे वसाहतवादी प्राणी आहेत या प्राण्यांवरती मी काम केलेलं आहे. आपण जेव्हा इतिहासाचा विचार करतो मग तो एखाद्या देशाचा असतो, एखाद्या राज्याचा असतो किंवा एखाद्या गावाचा असतो, हा इतिहास आपण शतकांच्या भाषेत किंवा वर्षांच्या भाषेत बोलत असतो. पण भूगर्भशास्त्रात जर आपण विचार केला तर पृथ्वीचा जो इतिहास आहे किंवा जीवसृष्टीचा जो इतिहास आहे हा केवळ शतकांच्या किंवा वर्षांच्या भाषेत बोलता येत नाही. तो दशलक्ष वर्षांच्या भाषेमध्ये बोलला जातो, म्हणजे बिलियन्स ऑफ बिलियन्स इयर्स किंवा मिलियन्स ऑफ मिलियन्स इयर्स मध्ये बोलला जातो. आणि त्याची कालगणना ही आपल्या नेहमीच्या कॅलेंडर सारखी होत नाही, तर त्याची कालगणना करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं कॅलेंडर हे भूशास्त्रज्ञांनी तयार केलेलं आहे. आणि याच्यासाठी मदत ही घेतली जाते ही जीवाश्मांची, ज्याला आपण फॉसिल्स असं म्हणतात. आता फॉसिल्स बद्दल लोकांना फार कमी असं माहिती आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की जीवाश्म किंवा मेलेले प्राणी, मेलेल्या प्राण्यांचे जे अवशेष असतात त्यांना सहसा फॉसिल्स असं म्हटलं जातं किंवा जीवाश्म असं म्हटलं जातं. आता बरेचदा प्राचीन इजिप्तमध्ये पिरॅमिडमध्ये जे काही अवशेष सापडले त्यालाही फॉसिल म्हणायचं का? हो, तेही फॉसिल आहेत, पण ते नैसर्गिक रीतीने बनलेले नाहीये, ते मानवाने बनवलेले आहेत. ते मानवाने बनवलेले आहेत कारण त्यांना हेतुपुरस्सर रीतीने जतन केलं गेलेलं आहे. पण इथे तशी गोष्ट नाहीये. हे जे फॉसिल्स आहेत हे निसर्गतःच त्यांचं जतन झालेलं आहे. बघा, जसं आपल्याला आपल्या पूर्वजांचे फोटो किंवा त्यांच्या हस्तलिखित किंवा आपल्याला त्यांच्या काही आठवणी जपून ठेवण्याची जसा एक छंद असतो, तसं निसर्गाला सुद्धा किंवा आपल्या पृथ्वीला सुद्धा तिच्यावरती ज्या नांदून गेलेल्या संस्कृती आहेत किंवा जी जीवसृष्टी आहे तिचे सुद्धा
तिने जतन करून ठेवलेलं आहे आपल्या उरामध्ये. म्हणजे निसर्ग हा मानवाच्या खूप पुढे आहे. आपण जरी आज टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने खूप पुढे गेलेलो आपलं स्वतःला समजत असलो तरी सुद्धा हा निसर्ग इतका पुढे आहे की जे ज्या काही संस्कृती त्याच्यावरती नांदून गेलेल्या आहेत त्याच्या पाऊलखुणा, त्याच्या आठवणी, या संबंध या पृथ्वीने आपल्या उरामध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत त्या या जीवाश्मांच्या स्वरूपामध्ये. हे जीवाश्म हा इतिहास सगळा उलगडतात. उत्क्रांतीचा इतिहास उलगडतात, पूर्वी नांदून गेलेल्या संस्कृतीचा इतिहास उलगडतात आणि जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचा सुद्धा इतिहास उलगडतात. तर या सर्व गोष्टी त्या काळातल्या वातावरणाचा इतिहास उलगडतात. त्या काळातलं वातावरण कसं होतं, त्यावेळी पर्यावरण कसं होतं, अनेक अशा सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्टींचा इतिहास ह्या जीवाश्मांद्वारे उलगडला जातो. त्यामुळे जीवाश्मांना अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. बऱ्याच वेळेला थट्टेने असं म्हटलं जातं की जीवाश्मांवर अभ्यास करणारी लोक ही नुसती मृत असलेल्या एखाद्या म्हणजे मृत प्राण्यांवरती काम करतात, म्हणजे हे मृत शास्त्र आहे. पण हे शास्त्र मृत नाहीये. आम्ही जरी मृत प्राण्यांवर काम करत असलो तरी हे जिवंतपणे हे मृत प्राणी हे जिवंतपणे आमच्याशी बोलत असतात. कारण तुम्ही ज्युरासिक पार्क नावाचा एक चित्रपट पाहिला असेल, स्टीफन स्पिलबर्गने पूर्वी एक तो काढला होता आणि या ज्युरासिक पार्क चित्रपटाने जगामध्ये खूप म्हणजे खळबळ माजवून दिली. आणि तेव्हा लोकांना कळालं की अशा पद्धतीचे डायनोसॉर्स कसे त्या काळामध्ये चालले असतील, त्यावेळेला ते कशा पद्धतीने ओरडत असतील. ऍक्च्युली हे सगळं अॅनिमेशन केलेलं होतं आणि हे फॉसिल्स आपल्याला खरोखरच माहित नाही अजूनही खरोखर हे डायनोसॉर्स खरंच असे ओरडत होते का, खरंच असे चालत होते का, हे सगळं अॅनिमेशनद्वारे काल्पनिक रीतीने दाखवलं गेलेलं आहे आणि ते आपल्याला सत्यात खरं वाटतंय. पण ह्या सर्व गोष्टींमागे त्या भूशास्त्रज्ञांनी किंवा जे काही जीवाश्मावरती काम करणारे लोक आहेत यांची मदत घेऊन त्यांनी तो चित्रपट बनवला होता. त्यांनी त्यांना सांगितलं, तो अभ्यास करून त्यांनी त्यांना सांगितलं की त्या काळातले हे डायनोसॉर कसे चालत होते, ते कसे ओरडत असतील आणि त्या पद्धतीने ते आवाज तयार केले गेले, त्या पद्धतीने ते चालले आणि त्या पद्धतीने ते अॅनिमेशन तयार केले गेले आणि तो चित्रपट बनवला गेला. तर मित्र, जीवाश्म आपल्या जीवनामध्ये एक त्यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. जरी आपल्याला रोजच्या व्यवहारिक जीवनामध्ये जीवाश्मांना असं काही फार मोठं स्थान नसलं तरी अप्रत्यक्षपणे जीवाश्मांची आपल्याला खूप मोठी मदत होते. तर मी आज माझं जे काही व्याख्यान आहे हे सूक्ष्म जीवाश्मांवरती देणार आहे की सूक्ष्म जीवाश्म हे कशा पद्धतीने यांचा अभ्यास केला जातो आणि सूक्ष्म जीवाश्म हे कोणत्या शाखेमध्ये म्हणजे सूक्ष्म पुराजीवशास्त्र या शाखेमध्ये हे अभ्यासले जातात आणि त्याचे उपयोग काय आहेत, ते कशा पद्धतीने अभ्यासले जातात, त्याच्या पद्धती काय आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. फुल स्क्रीन करू. तयार होईल मला. हो, सूक्ष्म पुराजीवशास्त्राची ओळख. प्रथमतः आपण बघू सागरी रचना कशी असते. पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग हा जरी 70% सागराने व्यापलेला असला व आपल्याला 30%च भूभाग खंडाच्या रूपात दिसत असला तरी सुद्धा सागराच्या तळाशी पृथ्वीचा न दिसणारा भूभाग दडलेला आहे. आपण सागराची रचना बघितली तर आपणास दिसेल की सागर किनारा जिथे संपतो व जिथून सागराची सुरुवात होते तिथून या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे 0 ते 200 मीटर हा खंडीय उतारा भूखंड मंच सुरू होतो व त्यापुढे 200 मीटर पासून ते 2000 मीटर पर्यंत खंडीय उतार असतो. त्यानंतर 2000 मीटर पासून ते 6000 मीटर पर्यंत सागरी मैदान किंवा त्याला समुद्र सपाटी असं म्हटलं जातं.
या समुद्र सपाटीवर किंवा सागर मैदानावरती फिक्कट पिवळ्या रंगाचा गाळाचा पातळ थर पसरलेला असतो. आपण जर हा गाळाचा थर किंवा या गाळाच्या थराचा थोडासा नमुना घेतला आणि तो सूक्ष्मदर्शकाखाली न्याहाळला तर अत्यंत मनोरम असं दृश्य आपल्या दृष्टीला पडतं. या गाळामध्ये अत्यंत सूक्ष्म अगणित विविध प्रकारचे आणि विविध आकाराचे शंख शिंपले आपल्या दृष्टीस पडतात. काही फुटबॉलच्या चेंडू सारखे दिसतात, काही बॅडमिंटन मधल्या फुलासारखे दिसतात, काही चंबूच्या आकाराचे असतात, तर काही चाळणी सदृश्य दिसतात. त्यातले काही काचेसारखे चकाकतात, तर काही साखरेच्या दाण्यासारखे पांढऱ्या शुभ्र रंगाचे असतात, तर काही स्ट्रॉबेरी सारख्या रंगाचे असतात. या चित्रात दाखवल्याप्रमाणे हे असे विविध आकाराचे विविध ढंगांचे असे हे आपल्याला शंख आणि शिंपले दिसत असतात. मित्र हो, हे असे विविध रंगांनी आणि विविध ढंगांनी नटलेले सूक्ष्म जीवाश्मांचे विश्व डोळ्यांना अत्यंत आनंददायी आणि सुखकारक वाटते. परंतु सूक्ष्म जीवाश्मांचे हे विश्व अत्यंत प्राचीन तर आहेच, पण जैविक स्तरावर अत्यंत महत्वाचे आहे. कारण कोणताही मृतजीव तो कसा जतन झाला अथवा तो कसा मृत झाला यापेक्षा तो संचयन आणि धूप या नैसर्गिक प्रक्रियांना बळी पडतो, त्याचा जीवाश्म बनतो. म्हणजे तो मेल्यानंतर त्याचे जे मऊ भाग असतात ते बॅक्टेरियल ऍक्शनमुळे किंवा जीवाणूंमुळे ते निघून जातात. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की रस्त्याच्या कडेला एखादा प्राणी मरून पडतो आणि नंतर तो प्राणी मेल्यानंतर काही दिवसांनी अचानक एक आपल्याला वास यायला लागतो. म्हणजे त्यावरती जीवाणू बसून त्याची सडण्याची क्रिया होते. ती सडण्याची क्रिया त्यालाच बॅक्टेरियल ऍक्शन म्हणतात. म्हणजे त्याचे मऊ भाग जे असतात ते बॅक्टेरिया खाऊन टाकतात आणि उरतो. नंतर तो जो उरतो तो फक्त सांगाडा उरतो, तो फक्त हाडांचा सांगाडा असतो. आणि हा अशा पद्धतीचा जो फक्त सांगाडा उरतो, नंतर काही कालांतराने तो पाऊस ज्या वेळेला पडतो किंवा वादळ येतं किंवा अशा पद्धतीने जे काही पावसाच्या पाण्यामुळे किंवा वादळामुळे हा सांगाडा वाहून जातो, पाण्याबरोबर वाहून जातो किंवा वाऱ्याबरोबर उडून जातो. छोट्या प्राणी असतील तर वाऱ्याबरोबर उडून जातो, मोठे प्राणी असतील तर पावसाच्या पाण्याबरोबर वाहत वाहत तो नदीमधून मग नंतर समुद्रामध्ये जातो आणि नंतर त्याचं संचयन होतं. म्हणजे गाळाबरोबर त्याचं संचयन होतं. जर त्याला मिळणाऱ्या परिस्थिती जर योग्य असेल तर त्याचं व्यवस्थित संचयन होतं आणि मग तो जतन होतो. आणि अशा प्रक्रियेला, संचयन या प्रक्रियेमध्ये त्याचा तो जर जतन झाला तर त्याचं रूपांतर हे जीवाश्मामध्ये, म्हणजे तो अश्मीभूत बनतो म्हणजेच तो त्याचं जीवाश्म बनतो. तर आपण साधारणतः जीवाश्मांचे दोन विभागात वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे मोठे जीवाश्म, ज्याला इंग्रजीत मेगाफॉसिल्स म्हणतात, आणि छोटे, साधारणतः छोटे म्हणणे चुकीच होईल, त्यांना सूक्ष्म जीवाश्म असं म्हणतात, म्हणजेच मायक्रोफॉसिल्स. यातल्या प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या नमुने गोळा करण्याच्या, प्रयोगशाळेत त्यांच्यावरती प्रक्रिया करण्याच्या आणि त्यांच्या अभ्यासण्याच्या पद्धती आहेत. ही जीवाश्मांची अशा पद्धतीने केलेली विभागणी ही योग्य जरी वाटत असली तरी ही विभागणी अत्यंत ढोबळ मानाने केलेली आहे किंवा अहेतुक आहे. आपण सध्यापुरता आपण फक्त सूक्ष्म जीवाश्मांपुरताच आपण विचार करतो. कारण सूक्ष्म जीवाश्मांचे अवशेष अभ्यासण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची किंवा क्रमविक्षी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची, आता मराठीत क्रमविक्षी म्हटल्यानंतर थोडं अवघड जाईल, त्याला साध्या सोप्या आपल्या इंग्रजी भाषेत म्हणतात स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. दॅट विल बी मोर इझी. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ची आवश्यकता लागते. सूक्ष्म जीवाश्मांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला सूक्ष्म पुराजीवशास्त्र किंवा मायक्रोपॅलेंटॉलॉजी असं म्हणतात. परंतु जगातील बहुतेक शास्त्रज्ञांमध्ये सूक्ष्म पुराजीवशास्त्र ही संज्ञा फक्त खनिज भित्तिकेने, म्हणजेच मिनरल वॉल्ड पासून बनलेल्या किंवा खनिज भित्तिकेने बनलेल्या सूक्ष्म जीवाश्मांच्या अभ्यासापुरतीच मर्यादित ठेवण्याची प्रवृत्ती झालेली आहे. सेंद्रिय भित्तिकेने म्हणजे ऑर्गॅनिक वॉल्ड ऑर्गॅनिझम जे आहेत, म्हणजे ज्याने बनलेले आहेत, असे जे जीवाश्म आहे यांना एका वेगळ्या शाखेमध्ये, म्हणजे परागविज्ञान, ज्यांना पॅलिनॉलॉजी असं म्हटलं जातं, या वेगळ्या शाखेमध्ये अभ्यासण्याची प्रवृत्ती ही शास्त्रज्ञांमध्ये आहे.
हे दोन विभाग पुन्हा मुख्यत्वे करून सूक्ष्म जीवाश्मांच्या प्रयोगशाळेतील प्रक्रिया तंत्राच्या भिन्नत्वावरून स्वैरपणे आणि ढोबळमानाने पाडण्यात आलेले आहे. परंतु पुराजीवशास्त्र, सूक्ष्म पुराजीवशास्त्र आणि परागविज्ञान या तीनही शास्त्रांची उद्दिष्ट ही समान आहेत आणि सामायिक आहेत. या गोष्टीवर अत्यंत भर देण्याचा गरज आहे. जेव्हा हे तीनही शास्त्र एकत्र येतील तेव्हा पृथ्वीच्या बाह्य पृष्ठभागाचा आणि जीवसृष्टीचा इतिहास उलगडणं अत्यंत सोपं होणार आहे आणि सुलभही होणार. आता सूक्ष्म जीवाश्मांच्या अभ्यासाला इतकं महत्व का प्राप्त झालेलं आहे? सूक्ष्म जीवाश्म हे अत्यंत सूक्ष्म आणि संख्येने असंख्य असतात. अगदी थोडासा मातीचा गोळा किंवा चिखलाचा गोळा म्हणजे गाळाच्या खडकांचा थोडासा गोळा जरी घेतला तर साधारणतः असंख्य त्याच्यामध्ये तुम्हाला सूक्ष्म जीवाश्म सापडतात. त्यांचा आकार हा 1 मिलीमीटर पेक्षा कमी असतो आणि ते थोड्याशा मी आता सांगितल्याप्रमाणे मातीच्या किंवा गाळाच्या नमुन्यात असंख्य प्रमाणात मिळतात. जेव्हा शास्त्रज्ञांना एखाद्या खडकाचं वय किंवा पाण्याची क्षारता किंवा त्याची खोली जाणून घ्यायची असेल तेव्हा अगदी पटकन आणि विश्वसनीय उत्तर हे सूक्ष्म जीवाश्मांच्या मदतीने मिळत असतं. भूशास्त्रीय सर्वेक्षणात खोल समुद्रीय ड्रिलिंग कार्यक्रमामध्ये किंवा ड्रिलिंग प्रोग्राममध्ये किंवा खनिज तेल किंवा खाण कंपन्यांमध्ये कूपनलिकेतून ड्रिलिंग करून जो गाळाचा गाभा किंवा ड्रिल कटिंगचे नमुने घेऊन सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ ते अभ्यासतात व ते हाताळत असलेल्या खडकाबद्दलची माहिती जसे की त्याचे वय, त्याचा आकार, तो कोणत्या वातावरणात तयार झाला इत्यादींविषयीची माहिती सूक्ष्म जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळते. सूक्ष्म जीवशास्त्राच्या या व्यावसायिक बाजूमुळेच निसंशयपणे त्याच्या विकासाला आणि लोकप्रियतेला अत्यंत चालना मिळालेली आहे. तथापि सूक्ष्म जीवशास्त्राच्या नोंदीवरून सूक्ष्म जीवाश्मांच्या नोंदीवरून सध्याच्या परिसंस्थेचा म्हणजे इकॉलॉजीचा विकास कसा झाला व त्याला स्थैर्य कसे प्राप्त झाले हे समजणे सुद्धा सुलभ होते. उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये सूक्ष्म जीवाश्मांना अनन्यसाधारण महत्व आहे. कारण प्रीकॅम्ब्रियन कालखंडात खडकांमधील सूक्ष्म जीवाश्मांच्या अस्तित्वाच्या शोधामुळे जीवसृष्टीची सुरुवात ही अंदाजे 3500 दशलक्ष वर्षांपूर्वीच झाली होती हे आता सिद्ध झाले होते. नाहीतर पूर्वी याला आजीवकल्प असं म्हटलं जायचं म्हणजे एझोइक असं म्हटलं जायचं. पण आता याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया हे सापडलेले आहेत. मायक्रोस्कोपिक बॅक्टेरिया ज्यांना सायनोबॅक्टेरिया हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये 3.46 बिलियन इयर्स ओल्ड म्हणजे 3,500 मिलियन इयर्स ओल्ड हे बॅक्टेरिया हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये सापडलेले आहेत आणि हे प्रीकेम्ब्रियन या कालखंडामधले आहेत. तर त्यामुळे प्रीकेम्ब्रियन मध्येच जीवसृष्टीची सुरुवात झालेली होती हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि आता तर या सूक्ष्म जीवाश्मांचा मागोवा घेत मंगळासारख्या इतर ग्रहावर सुद्धा जीवनाचा शोध घेतात. जर तुम्ही डिस्कव्हरी किंवा इतर चॅनलवर बघाल तर बऱ्याच वेळेला मंगळ ग्रहाबद्दल सांगितलं जातं आणि तिथले जे सॅम्पल्स आहेत त्याचा अभ्यास सुद्धा सुरू आहे आणि तिथे जीवसृष्टी होती की नाही याचं सुद्धा बऱ्याच वेळेला डिस्कशन आपण डिस्कव्हरी चॅनलवर बघतो आणि त्यावेळेला तिथे सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया मिळतात की नाही याचा शोध घेतला जातोय. म्हणजे ह्या सूक्ष्मजीवांचा शोध तिथल्या सुद्धा सॅम्पल्स मध्ये घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि अशा पद्धतीचे सूक्ष्मजीव मिळत आहेत की नाही, असे काही फॉसिल्स तिथे मिळत आहेत की नाही याचाही अभ्यास सध्या सुरू आहे. आता बायोस्ट्रॅटिग्राफी याला जीवस्तरशास्त्र असं म्हटलं जातं किंवा जीवस्तराभिलेख असंही आपण म्हणू शकतो. तर बायोस्ट्रॅटिग्राफी हा एक भूशास्त्रामधला एक अत्यंत महत्वाचा म्हणजे ही एक शाखा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोलियम इंडस्ट्रीजमध्ये किंवा पेट्रोलियम उद्योगामध्ये पेट्रोलियम म्हणजे ज्या वेळेला त्याचं संशोधन होतं, पेट्रोलियम जेव्हा त्याचा साठ्यांचा जेव्हा आपण शोध घेतो त्यावेळेला ह्या बायोस्ट्रॅटिग्राफीचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर ह्या बायोस्ट्रॅटिग्राफी म्हणजे जीवस्तरशास्त्राचा ज्याचा उपयोग खनिज तेलाच्या नैसर्गिक साठ्याच्या संशोधनाच्या अभ्यासाकरता जास्तीत जास्त प्रमाणावर होतो. आणि ह्या बायोस्ट्रॅटिग्राफीमध्ये हे सूक्ष्म जीवाश्म हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात. याचं कारण म्हणजे त्यांचं कवच इतकं मजबूत आणि टणक असतं की त्यांचे गाळासोबत संचयन होताना हे सूक्ष्म जीवाश्म नष्ट होत नाही.
त्यानंतर ते व्यापक प्रमाणात आढळतात व बऱ्याच सूक्ष्मजीवांच्या गटात त्यांचे आयुष्य खूप कमी कालावधीचे असते. त्यामुळे त्यांचा स्तर विस्तार म्हणजे त्यांची स्ट्रॅटिग्राफिक रेंज ही खूप कमी असते. ते छोट्याशा खडकाच्या तुकड्यात हजारोच्या संख्येने मिळतात. हे मी तुम्हाला आधीच सांगितले, ते असंख्य प्रमाणात मिळतात. सूक्ष्म जीवशास्त्राच्या बहुतेक गटांच्या उच्च प्रजातीमध्ये विविधता आढळते, कारण ते पर्यावरणाच्या बदलांना अतिशय संवेदनशील असतात. सूक्ष्म जीवाश्मांचा समूह हा अगदी समुद्राच्या तळाशी असलेल्या प्रदेशापासून ते वरच्या मध्यवर्ती क्षेत्रापर्यंत म्हणजे इंटरटायडल झोन पर्यंत विस्तृत वातावरणात राहू शकतो. डायटम्स आणि फोरामिनिफरस हे पाण्यावर तरंगणारे म्हणजे प्लॅन्टॉनिक आणि समुद्राच्या तळाशी राहणे म्हणजे बेंथिक या दोन्ही प्रकारच्या गटांची उदाहरणे आहेत. सूक्ष्म जीवाश्मांचा शोध कुठे घ्यायचा? आता सूक्ष्म जीवाश्म हे इतर जीवाश्मांप्रमाणेच गाळाच्या खडकांमध्ये सापडतात. पण याचा अर्थ असा नाही की सर्वच गाळाच्या खडकांमध्ये सूक्ष्म जीवाश्म आढळतात. सामान्यतः सागरी गाळाच्या खडकांमध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांचे मोठे जीवाश्म आणि सूक्ष्म जीवाश्म सापडतात. म्हणून ज्या भागात मोठे जीवाश्म जास्त प्रमाणात आढळतात त्या भागातून क्षेत्रकार्याची सुरुवात करावी लागते. जाड्या भरड्या गाळात अत्यंत कमी किंवा कोणतेही सूक्ष्म जीवाश्म मिळत नाहीत, त्यामुळे अशी ठिकाणे टाळली जातात. सामान्यपणे काही गाळयुक्त खडक असे आहेत ज्यात सूक्ष्म जीवाश्म हमखास मिळतात, जसे गाळाचा खडक ज्याला आपण सिल्टस्टोन म्हणतो, चिखलाचा खडक ज्याला आपण मडस्टोन म्हणतो, कार्बोनेट खडक लाईमस्टोन, चुनखडीच्या पातळ थरांचा खडक शेल, चुना मिश्रित माती मार्ल इत्यादी मध्ये सूक्ष्म जीवाश्म हे आपल्याला मिळतात. सूक्ष्म जीवाश्म आता गोळा कसे करायचे, त्यांचं सॅम्पल्स कसे घ्यायचे? सूक्ष्म जीवाश्मांसाठी गोळा करण्यात येणाऱ्या खडकांचा नमुना घेण्याचे मुख्यत्वे करून दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत 2 ते 3 मिलीमीटर आकार असलेले जीवाश्म जसे ज्यांना लार्जर फोरामिनिफरस म्हणतात किंवा ब्रायोझोआ हे नुसत्या डोळ्यांनी सुद्धा खडकांमध्ये दिसतात किंवा भिंगाच्या म्हणजे हँडलेन्सच्या साहाय्याने सुद्धा त्यांचे निरीक्षण करता येते. विदारण झालेल्या खडकांमधून कार्यक्षेत्रामध्येच ते वेचता येतात. दुसऱ्या पद्धतीत जीवाश्मयुक्त खडकाच्या विशिष्ट स्तरातून निवडक नमुना घेणे, परंतु यामध्ये कशा प्रकारचा नमुना घ्यायचा, कोणत्या प्रकारे घ्यायचा, नमुना घेण्याची पद्धत म्हणजे सॅम्पलिंग मेथड याची योजना करणे अत्यंत महत्वाचे असते. नमुना घेताना आपल्या नोंदवहीमध्ये म्हणजे आपल्या फील्ड डायरीमध्ये त्या खडक स्तंभाचे चित्र रेखाटून त्यात स्तर दाखवून आपण नमुना कोणत्या स्तरातून घेत आहोत ते दाखवणे अत्यंत आवश्यक असते. तसेच त्या खडकाची भूस्तरीय माहिती आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षणातून नोंदवहीत नोंद करणे फार गरजेचे असते. साधारणतः 500 ग्रॅम खडकाचा नमुना घेतला जातो, परंतु नमुना किती घ्यावा असा काही लिखित नियम नाही. तथापि 500 ग्रॅम नमुन्यात असंख्य सूक्ष्मजीव असतात, त्यामुळे ओझे टाळण्यासाठी कमीत कमी नमुना घेतला जातो. शक्यतो खडकांचे नमुने घेताना 200 ग्रॅमच्या तिप्पट नमुना घेण्याची शिफारस केली जाते, कारण बऱ्याचदा आपण नमुन्यातील काही भाग नष्ट होण्याची शक्यता असते किंवा त्यातील उरलेला काही भाग भविष्यात उपयोगासाठी ठेवला जातो किंवा इतर शास्त्रज्ञांनी अभ्यासासाठी मागितल्यास त्यांना पुरवला जातो. म्हणून 500 ग्रॅम हा खडकाचा नमुना किंवा 200 ग्रॅमच्या तिप्पट खडकाचा नमुना हा घेतला जातो. नमुने घेण्याचे प्रकार. आता या पद्धतीने या चित्रामध्ये दाखवलेल्या पद्धतीने या खडकांचा या पद्धतीने स्तंभ तयार केला जातो त्या नोंदवहीमध्ये किंवा आपल्या फील्ड डायरीमध्ये, आणि त्यांचे हे स्तर वेगवेगळ्या चिन्हांनी हे वेगवेगळे स्तर दाखवलेले आहेत. आता इथे ब्लॅक क्ले म्हणजे जी काळ्या रंगाची माती तिला वेगळ्या चिन्हाने दाखवलेलं आहे. आता सँडी क्ले म्हणजे ज्याच्यामध्ये वाळू मिश्रित जी माती आहे ती ह्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्यानंतर इथे बेसाल्ट म्हणजे बेसाल्ट नावाचा जो खडक जो सगळ्यात पायाला दिसतोय, आणि इथे ऑयस्टर्स मिळतात म्हणून तिथं ऑयस्टर बेड म्हणजे याच्यामध्ये ऑयस्टर्स मिळतात म्हणून इथं ऑयस्टर लिहिलेलं आहे. आता इथे एक बायवॉल दिसतोय, सी सिंग्युलाटा लिहिलंय, तर हे बायवॉलच्या एका प्रजातीचं नाव आहे, एका जातीचं नाव आहे, म्हणून इथे याच्यात बायवॉल जास्त मिळतात म्हणून इथे लिहिलेलं आहे. आता इथे वूड फ्रॅगमेंट्स म्हटलेलं आहे कारण इथे लाकडाचे तुकडे मिळालेले आहेत, म्हणजे जीवाश्म अश्मीभूत लाकूड
याचे काही तुकडे मिळालेले आहेत म्हणून या भागात मिळालेले होते, म्हणून ह्या स्तंभामध्ये जे जे मिळालेलं आहे ते हे असं नोंद वहीमध्ये नोंद करून घेतलेलं होतं आणि त्याची ही म्हणजे आपण आकृती काढून घेतली आणि ही त्या वहीमध्ये या पद्धतीने आकृती काढून घ्यावी लागते आणि हे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये लिहावे लागतात. त्यानंतर नमुना घेण्याचे 2 प्रकार असतात. जमिनीच्या पृष्ठभागावरील खडकाचे नमुने घेणे आणि दुसरं म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागाखालील खडकाचे ड्रिल करून नमुने घेणे. जर पृष्ठभागावर खडकाची कमतरता असेल तर जीवाश्मयुक्त खडक मिळत नसेल तर किंवा खोल समुद्रातून नमुना घ्यायचा असेल तर अशा वेळी ड्रिल करून 8 ते 10 मीटर वरून नमुना कोर सॅम्पल मधून घेतला जातो. क्रमवार नमुने घेणे आवश्यक असते. तर जमिनीवर म्हणजे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग ज्या वेळेला आपण करतो जमिनीवर 1 ते 3 मीटर अंतर ठेवून नमुने घेणे. गाळाचे थर असल्यास प्रत्येक थरातून किमान 1 तरी नमुना घेणे गरजेचे असते. आता इथे सुद्धा ही जी काही हा जो स्तंभ दाखवला याच्यामध्ये वेगवेगळे थर दाखवलेले आहेत. तर या वेगवेगळ्या थरातून एक एक नमुना असा घ्यावा लागतो. तर याला म्हणतात सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. क्रमवार असे नमुने घेतले जातात 1 ते 3 मीटर अंतरावरती. तर नमुना घेताना त्यामध्ये दुसरा नमुना किंवा इतर काही नमुने मिसळणार नाही याची काळजी घ्यावी लागते. असे झाल्यास आपले निष्कर्ष चुकण्याची शक्यता असते. त्यासाठी नमुना घेताना तो एका पॉलिथिन बॅग मध्ये लागलीच त्याला ठेवावा लागतो. कारण ते एकमेकांमध्ये जर मिसळले तर वेगळ्या स्तरातून घेतलेला नमुना दुसऱ्या स्तरामध्ये, कारण एका स्तरामध्ये असलेले जे काही जीवाश्म असतील ते दुसऱ्या स्तरामध्ये मिसळतील आणि पहिल्या स्तरामध्ये असलेले, कारण मी आधीच सांगितलं की त्यांचा लाईफ स्पॅन हा खूप छोटा असतो. त्यामुळे एका बेडमध्ये असलेले किंवा एका स्तरामध्ये असले दुसऱ्या स्तरामध्ये असतीलच असं नाही. त्यामुळे काय असतं की जेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये जाऊन किंवा प्रयोगशाळेमध्ये जाऊन जेव्हा आपण हे प्रत्यक्ष जेव्हा काम करतो आणि जेव्हा आपण हे जीवाश्म आपण काढतो तर कोणत्या स्तरातून कोणता जीवाश्म आला हे जेव्हा आपल्याला एक्झॅक्टली काढायचं असतं आणि जेव्हा त्याची आपल्याला बायोस्टॅटिग्राफी आपल्याला प्रस्थापित करायची असते किंवा त्याचं जीवस्तरशास्त्र आपल्याला करायचं असतं त्यावेळेला त्याला अत्यंत काळजीपूर्वकच करावं लागतं. त्यामुळे ते एकमेकांमध्ये मिसळून चालत नाही. त्यामुळे अत्यंत लक्षपूर्वक आणि अत्यंत काळजीपूर्वकच त्याला म्हणजे ठेवावं लागतं आणि हाताळावं लागतं. त्यामुळे बॅगमध्ये ठेवताना त्याचे अक्षांश रेखांश, त्यानंतर नमुन्याचा क्रमांक, घेतलेल्या ज्या दिवशी घेतला त्या दिवशीची तारीख, त्यावेळेची वेळ आणि कोणत्या स्थळातून घेतले त्या स्थळाचं नाव आणि त्या स्थळाचं ह्या पद्धतीचं चित्र या पॉलिथिन बॅगवर किंवा त्याच्या कागद जो टाकलेला असेल, कागदाची चिठ्ठी असेल ज्याला आपण खूण चिठ्ठी म्हणतो किंवा लेबलिंग म्हणतो, ते लेबल त्या लेबलवरती काढून त्यामध्ये टाकावं लागतं किंवा वरती सुद्धा लिहिलं मार्करने तरी चालतं. कारण हे जर नसेल तर भूगर्भशास्त्रामध्ये नुसत्या घेतलेल्या सॅम्पलला काहीही उपयोग नाही त्याचा. त्याचा अक्षांश रेखांश, त्याचा क्रमांक, त्याची तारीख, त्याचं वेळ आणि त्याच्या लोकॅलिटीचं नाव म्हणजे त्याच्या स्थळाचं नाव आणि त्याच्या थरांचं हे चित्र आणि त्याचा कुठून हा सॅम्पल आलेला आहे हे जर त्यावर नसेल, त्याची नोंद नसेल तर त्या घेतलेल्या नमुन्याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे हे असणं अत्यंत गरजेचं आहे. ही प्राथमिक बाब आहे. भूगर्भशास्त्रामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला प्राथमिकतः ही शिकावीच लागते, कोणत्याही माणसाला ही माहीत असावीच लागते. त्याशिवाय भूगर्भशास्त्रामध्ये या गोष्टीला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. त्यानंतर प्रयोगशाळेत नमुन्यावर प्रक्रिया व सूक्ष्म जीवाश्मांचे विलगीकरण. कार्यक्षेत्रावरून आणलेल्या नमुन्यांमधून जीवाश्मांचे विलगीकरण करण्यासाठी त्यावर प्रयोगशाळेत प्रक्रिया केल्या जातात. परंतु नियमाप्रमाणे सूक्ष्म जीवाश्मांची तुटफूट टाळण्यासाठी कमीत कमी प्रक्रिया करण्यात याव्यात असे रूढ आहे. कारण जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल आणतो किंवा नमुने आणतो तर त्याच्यावरती आपल्याला काही प्रक्रिया कराव्या लागतात. कारण ते माती किंवा त्या गाळामध्ये हे सर्व जीवाश्म असतात आणि गाळामधून त्यांना विलग करण्यासाठी किंवा सेपरेट करण्यासाठी काही प्रक्रिया प्रयोगशाळेमध्ये कराव्या लागतात. पण ही प्रक्रिया करताना ती प्रक्रिया अत्यंत सुलभ किंवा कमीत कमी असावी, कारण जेणेकरून तुमचे सॅम्पल्स त्यांचं ब्रेकिंग, त्यांचं फ्रॅगमेंटेशन किंवा त्यांचं ब्रेकिंग कमीत कमी झालं पाहिजे. असा एक रूल किंवा असा एक नियम आहे. आता साधारणतः सूक्ष्म जीवाश्मांच्या विलगीकरणासाठी नमुन्यांची धुलाई करणे, त्यांचं वॉशिंग, त्यांचं सिविंग किंवा चाळणे, त्यांचं ड्राईंग किंवा त्यांना वाळवणे आणि त्यांचं पिकिंग म्हणजे त्यांना वेचणे ही क्रमबद्ध अशी प्रक्रिया असते.
त्यासाठी काचेचा बिकर, खल, मुसळ, ओव्हन, हॉट प्लेट, फिल्टर पेपर, नरसाळे, डिटर्जंट किंवा रसायने लागतात. त्याचबरोबर गाळ चाळण्यासाठी 60 मिलीमीटर, 80 मिलीमीटर, 120, 100, 180 इत्यादी याच्यात अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग अँड मटेरियल, ASTM किंवा BSS, ब्रिटिश स्टँडर्ड फॉर इन सर्विंग, या परिमाणांमध्ये ज्या चाळण्या असतात, मायक्रॉन, मिली मायक्रॉन मध्ये किंवा याच्यामध्ये ह्या चाळण्या असतात, त्या चाळण्यांचा संच लागतो. त्यांना जाळीच्या उतरत्या क्रमाने रचून खाली धातूची तबकडी ठेवली जाते. आता खडकाचे नमुने प्रयोगशाळेत आणल्यानंतर त्यांना खलामध्ये टाकून मुसळाचे दणके देऊन त्याचा चुरा केला जातो. आता हा खल म्हणजे तो काही साधारणतः लोखंडी वापरत नाही, लाकडाचा खल असतो. कधी कधी लोखंडी वापरला जातो, पण नॉर्मली लाकडाचा असतो. कारण हे चुरा करताना त्याला सुद्धा हळूवार पद्धतीने म्हणजे हे दणके दिले जातात, कारण त्यातले आतले फॉसिल हे तुटू नयेत किंवा आतले जीवाश्म हे तुटू नयेत याची काळजी घेतली जाते. आणि हळूवारपणे त्याला ठोके देत त्याचा चुरा केला जातो. पाण्यात मुरवणे. आता हा जो चुरा झालेला असतो, हा चुरा नंतर काही दिवस किंवा काही तास गरम किंवा थंड पाण्यामध्ये भिजत ठेवला जातो किंवा मुरवला जातो. यामुळे सूक्ष्मजीव विलग होण्यास मदत होते. आता ही प्रक्रिया अत्यंत संथ आणि वेळखाऊ असली तरी अत्यंत सुलभ आहे, कारण यामध्ये सूक्ष्म जीवाश्मांची तुटफूट अत्यंत कमी प्रमाणात किंवा होतही नाही. नंतर हे मिश्रण प्रचंड कंपनी असलेल्या आहेत, ज्याला अल्ट्रासोनिक क्लीनर म्हणतात, त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून त्याच्यामध्ये ते स्वच्छ केले जातात. आणि स्वच्छ करून त्या जीवाश्मांच्या छिद्रांमध्ये किंवा त्याच्या जे काही त्याचे जे वेगवेगळे पार्ट्स असतील त्यामध्ये जे फसलेले जे काही कण असतात, धुलीचे कण असतात किंवा मातीचे कण असतात, ते सर्व वॉश आउट होतात, निघून जातात आणि तो स्वच्छ होतो. त्यानंतर रसायनामध्ये चुरा करणे. आता पाण्यात भिजवणं जर पुरेसं वाटलं नाही तर त्याऐवजी रॉकेल किंवा टर्पेंटाईन याचा सुद्धा उपयोग केला जातो, किंवा 0.3% हायड्रोजन पेरॉक्साईड हे पाण्यामध्ये डायल्यूट करून देखील वापरलं जाऊ शकतं. नॉर्मली फोरामिनिफर्स, ब्रायोझोआ, ऑस्टाकॉट्स हे जेव्हा आम्ही प्रोसेसिंग करतो किंवा यांच्यावरती जेव्हा प्रक्रिया करतो त्यावेळेला हा 0.3% किंवा 0.5% हायड्रोजन पेरॉक्साईड हा वापरला जातो. सूक्ष्म जीवाश्मांना लागलेला गाळ काढण्यासाठी कॉस्टिक सोडा किंवा सौम्य व तीव्र डिटर्जंट सुद्धा वापरू शकतो. तसेच कार्बनयुक्त सूक्ष्म जीवाश्मांसाठी सोडियम हायपोक्लोराईड देखील वापरतात. आता मी ज्या ब्रायोझोआंवरती काम करतो, हे जे ब्रायोझोआ हे कोलोनियल ऑर्गॅनिझम म्हणजे वसाहतवादी प्राणी आहे आणि यांचं आर्किटेक्चर इतकं सुंदर आहे, तर हे आर्किटेक्चर बऱ्याच वेळेला गाळामुळे ते व्यवस्थित दिसत नाही, तर ते साफ होण्यासाठी बऱ्याच वेळेला कॉस्टिक सोडा किंवा सोडियम हायपोक्लोराईड किंवा ऍसिटिक ऍसिड याचा सुद्धा ते धुण्यासाठी वापर करावा लागतो. अत्यंत कठीण नमुन्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरतात. साधारणतः बऱ्याच वेळेला जर समजा जो सॅम्पल घेतलेला आहे तो जर खूप कठीण असेल आणि तो साध्या हायड्रोजन पेरॉक्साईडने जर होत नसेल, म्हणजे त्याचाही उपयोग होत नसेल त्या सॅम्पलवर, तर बऱ्याच वेळेला मग अत्यंत डायल्यूट करून हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरलं जातं. पण याच्यामध्ये एक काळजी घेतली जाते की जे कॅल्शियम कार्बोनेट आहे ते त्याच्याने हे जे बनलेले हे जे काही फॉसिल्स आहेत हे नष्ट होऊ नयेत याची एक काळजी त्यावेळेला घेतली जाते. जर सूक्ष्म जीवाश्म सेंद्रिय भित्तिकेने बनलेले असतील तर ऍसिटिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड किंवा फॉस्फरिक ऍसिड हे योग्य सहनतेने वापरले जातात, म्हणजे योग्य कॉन्सन्ट्रेशनने ते वापरले जातात. आता याच्यामध्ये हे वेगवेगळे मी चित्रामध्ये दाखवले अल्ट्रासोनिक क्लीनर, याच्यामध्ये हा ओव्हन आहे, चुकीने इकडे त्यांनी ते टाईप करताना दाखवलेलं आहे, ऍक्च्युली हा ओव्हन आहे. त्यानंतर हे नरसाळे, चाळण्या या वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यानंतर बिकर, खल आणि मुसळ, त्यानंतर हॉट प्लेट्स, या पद्धतीने हे साहित्य लॅबोरेटरीमध्ये लागत असतं. आता प्रक्षालन करणे व ओले चाळणे. आता प्रक्षालन करणे म्हणजे धुणे. थोडक्यात वरील प्रक्रिया झालेला चुरा ऊर्ध्वपातीत पाण्यामध्ये टाकला जातो आणि नंतर नळाखाली क्रमवार चाळणी लावून हा चुरा चाळला जातो. तदनंतर चाळलेला ओला चुरा ओव्हन मध्ये 50 डिग्री सेल्सिअसला वाळवला जातो.
हा वाळवलेला चुरा त्याच्या जाड बारीक आकारानुसार काचेच्या बाटलीत भरून ठेवला जातो. तसेच त्या बाटलीवर चाळणीचा क्रमांक, नमुन्याचे नाव, स्थळाचे नाव इत्यादी लिहून त्या बाटलीवरती ते लेबल चिटकवले जाते. आता या चित्रामध्ये या सर्व बाटल्या दाखवलेल्या आहेत. आता म्हणजे वेगवेगळ्या जाडीच्या ज्या चाळण्यांमधून जो जो काही चुरा आलेला आहे, आता 60 MM ज्या चाळण्यांमधून आलेला चुरा त्या वेगळ्या बाटलीत आहे, 80 MM याच्यातला तो वेगळ्या याच्यात आहे, 100 MM बाटलीतला वेगळ्या याच्यात आहे, 120 MM याच्यातला वेगळा आहे. अशा वेगवेगळ्या याच्यात तो वेगळा भरून त्याला लेबलिंग केलं जातं. त्या मेश साईजचं नाव दिलं जातं, त्यानंतर त्या लोकॅलिटीचं नाव दिलं जातं, त्यानंतर त्याचे इतर डिटेल्स टाकले जातात आणि ते बंद करून ठेवले जातात. तर अशा पद्धतीने हे पहिलं काम जे आहे लॅबोरेटरीतलं हे संपतं. आता दुसरं जे काम आहे सूक्ष्म जीवाश्म वेचणं म्हणजे पिकिंग करणं. आता सूक्ष्म जीवाश्म वेचण्यासाठी हा जो बाटलीमधला चुरा आहे हा धातूच्या ट्रेमध्ये ओतून त्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघत, तर शून्य इथं आकाराचे झाले, ऍक्च्युली ते चुकलेलं आहे, आकाराचा नाही तर 0 क्रमांकाच्या ब्रशने सहाय्याने त्याला वेचलं म्हणजे उचललं जातं. सूक्ष्म जीवाश्म निवडून उचलले जातात व त्यांचा संग्रह केला जातो, म्हणजे त्यांना उचलून त्यांना ठेवलं जातं एका स्लाइडमध्ये. इथे या चित्रामध्ये या पद्धतीच्या स्लाइड दाखवलेल्या आहेत. सूक्ष्म जीवाश्मांच्या संग्रहासाठी 2 प्रकारच्या स्लाइड लागतात. त्यांना मायक्रोफॉनल स्लाइड असं म्हणतात. यात 24 खाण्याच्या स्लाइड म्हणजे ह्या ज्या इथे दिसत आहेत यांना या 24 प्रकारच्या किंवा 48 अशा यांना खाते असतात. तर अशा 24 खाते किंवा 48 खाते असतात, ह्या इथे दाखवलेले. तर अशा 24 खात्याच्या स्लाइड असतात किंवा गोल छिद्र असलेल्या आणि त्याला छिद्र करून त्याला पंच केलेला असतो. तर याला सिंगल पंच किंवा डबल पंच किंवा ट्रिपल पंच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पुठ्ठ्याच्या याला ही पुठ्ठ्याची पट्टी असते आणि नंतर ही पत्र्याच्या कव्हरमध्ये ही ठेवली जाते आणि त्याच्यावरून एक म्हणजे काचेची कव्हर स्लिप त्याच्यावरून सरकवली जाते आतमध्ये. तर या पद्धतीने ही मायक्रोफॉनल स्लाइड हिला म्हटलं जातं. आता या स्लाइडमध्ये सूक्ष्म जीवाश्म ठेवण्याआधी त्या स्लाइडवरती कॅनडा बाल्समचा थर म्हणजे त्या कॅनडा बाल्सम जो असतो हा हे एक रसायन आहे. कॅनडा बाल्सम हे बाजारात मिळतं, ते आणून त्याला वितळवलं जातं आणि याचा एक थर या स्लाइडला लावला जातो आणि नंतर ती वाळवली जाते. ती वाळवल्यानंतर या स्लाइडवरती जेव्हा आपण काम करतो, जेव्हा आपण पिकिंग करतानाचे उचलतो ब्रशने, हा ब्रश आधी पाण्याने ओलवावा लागतो आणि मग मायक्रोस्कोप मध्ये तो ट्रेमध्ये हे जे मटेरियल ओतलेलं असतं हे बघत बघत जिथे आपल्याला तो फॉसिल दिसतो किंवा तो जीवाश्म दिसतो तो त्या ओल्या ब्रशने उचलायचा बरोबर नेमका आणि तो या स्लाइड मध्ये नेऊन ठेवताना, कारण हा ब्रशही ओला असतो, हा ओला ब्रश त्या कॅनडा बाल्समच्या लेअरला लागला, त्या थराला लागला की तो बरोबर वितळतो आणि त्या वितळलेल्या कॅनडा बाल्समला हा जीवाश्म इथे दाखवल्याप्रमाणे तो चिकटतो बरोबर. आता याचं कारण तो घट्ट चिकटल्यामुळे तो स्लाइड हाताळताना हा जीवाश्म उडून जात नाही किंवा तो पडत नाही. याचा मूळ उद्देश तो आहे की तो उडू नये किंवा तो भविष्यामध्ये तो पडू नये आणि तो वर्षानुवर्ष तो त्याला चिकटलेला राहावा, म्हणजे केव्हाही आपल्याला गरज पडली तर तो आपल्याला जीवाश्म आपल्याला मिळावा या स्लाइडमध्ये. यासाठी त्याला कॅनडा बाल्समचा अशा पद्धतीने थर द्यावा लागतो आणि या पद्धतीने त्यांचा संग्रह म्युझियम मध्ये केला जातो या स्लाइडमध्ये. सूक्ष्म जीवाश्मांचे वर्गीकरण आणि व नामकरण. आता सूक्ष्म जीवाश्मांचं नामकरण करण्यासाठी प्रथम त्याचा आकृतीबंध म्हणजे त्याची मॉर्फॉलॉजी, त्याच्या मॉर्फॉलॉजीचा किंवा आकृतीबंधाचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो. जीवाश्मांमध्ये प्राणी जिवंत नसल्याने आणि त्याचा सांगाडाच अश्मीभूत होत असल्याने त्या प्राण्यांचे मऊ भाग जीवाश्मांमध्ये जतन होत नाही, फक्त त्यांची हाडेच म्हणजे कठीण भागच जतन होत असतात. त्यामुळे त्या कठीण भागाचा आकृतीबंध अभ्यासने अत्यंत जिकिरीचे व आव्हानात्मक असते, कारण बऱ्याचदा अतिप्राचीन काळातील जीवाश्म हे योग्य पद्धतीने जतन झालेले असतीलच असे नाही. सततच्या संचयनामुळे किंवा धूप झाल्यामुळे त्यांचे जतन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्यांचे वर्गीकरण करताना अनेक अडचणी निर्माण होतात. आता बऱ्याच वेळेला आम्हाला जे काही जीवाश्म मिळतात ते जीवाश्म आता जर समजा खूप पुरातन काळातले असले, प्राचीन काळातले असले, समजा ज्याला क्रिटेशियस पिरियड म्हणतात, क्रिटेशियस पिरियड मधले असले
तर ह्या क्रिटेशियस पिरियडमध्ये बऱ्याच वेळेला जे काही प्रिझर्वेशन असतं, ज्याला जतन होण्याची पद्धत, म्हणजे जतन होण्याची पद्धत म्हणतात, हे प्रिझर्वेशन बऱ्याच ठिकाणी व्यवस्थित झालेलं नसतं. किंवा टर्शरी पिरियडमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी, आणि विशेष करून जिथे ट्रॉपिकल कंट्री आहे, उष्ण कटिबंधीय प्रदेश आहे, अशा ठिकाणी विशेष करून टर्शरी पिरियडमध्ये जे काही संचयन हे व्यवस्थित झालेलं नाही, म्हणजे जतन हे व्यवस्थित फॉसिलचं निसर्गतःच व्यवस्थित झालेलं नाही. त्यावेळेला त्यांचं व्यवस्थित प्रिझर्वेशन न झाल्यामुळे त्याला जे सगळे पार्ट्स मिळायला पाहिजे, त्याचं आयडेंटिफिकेशन करताना किंवा त्याचं नामकरण करताना त्याला जे सगळे आपल्याला त्या हार्ड पार्ट मध्ये किंवा त्याच्या पूर्ण मॉर्फॉलॉजिकल पार्ट्स मध्ये जे पूर्ण पार्ट्स मिळायला पाहिजे, बऱ्याच वेळेला ते मिळत नाही, तो अपूर्ण मिळतो. त्यामुळे त्याचं पूर्ण नामकरण होत नाही, त्याला अपूर्ण नाव देऊन त्याला सोडून द्यावं लागतं, फक्त त्याचं जाती नावापर्यंत येऊन त्याला स्पीसीज म्हणून सोडून द्यावं लागतं. त्यामुळे त्याचं पूर्ण नामकरण होऊ शकत नाही. मग त्याचा जेव्हा कधी पूर्ण फॉसिल मिळेल किंवा त्याचं पूर्ण जीवाश्म मिळेल, तर त्यावेळेला पुन्हा त्याला नव्याने त्याचं नामकरण करावं लागतं किंवा त्याचं उर्वरित नामकरण केलं जातं. मग जो कोणी पुढचा माणूस येईल तो त्याला नाव देऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं, आणि हे खूप जिकिरीचं काम असतं, कारण त्याच्या हार्ड पार्ट्स फक्त अवेलेबल असतात, त्यामुळे त्याचे सॉफ्ट पार्ट्स निघून गेलेले असतात. त्यामुळे त्याची सॉफ्ट पार्ट मॉर्फॉलॉजी जी ती आम्हाला स्टडी करता येत नाही. त्यामुळे सूक्ष्म जीवाश्मांचा आकृतीबंधाचा अभ्यास सूक्ष्मदर्शकाखाली किंवा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली केला जातो. तर विविध गटांच्या सूक्ष्म जीवाश्मांचा आकृतीबंध हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यात त्याचा रंग, त्याच्या बाह्य कवचाची रचना, त्याच्या तोंडाचा आकार, त्याच्या अंडपेशींचे आकार, त्यांचे स्थान, त्यांचे परिमाण, ऍक्च्युली इथं परिणाम झाले, ते परिमाण आहे त्यांचे, म्हणजे डायमेन्शन्स घेतले जातात, इत्यादींचा अभ्यास करून त्याचे वर्ग, जाती, प्रजाती यामध्ये वर्गीकरण केले जाते. म्हणजे त्याचं बायनोमियल नॉमेनक्लेचर जे काय आहे त्यामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. आता स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, पूर्वीच्या काळी तर साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये हे आकृतीबंधाचं म्हणजे मॉर्फॉलॉजीचं अभ्यास केला जायचा आणि त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जायचं. पण हे करत असताना त्याचा लाईट हा खूप कमी असल्यामुळे बऱ्याच वेळेला त्या मॉर्फॉलॉजीचा व्यवस्थित अभ्यास होत नव्हता. त्यामुळे त्यांचं आयडेंटिफिकेशन किंवा त्यांचं नामकरण हे बऱ्याच वेळेला चुकत होतं, कारण त्यांना जी काही सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट, जी काही आधुनिक इन्स्ट्रुमेंट आहे त्या काळामध्ये त्यांना अवेलेबल नव्हती. पण आज स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा एवढा सॉफिस्टिकेटेड अशा पद्धतीचा इन्स्ट्रुमेंट आलेला आहे, तर अत्यंत बारीकच्या अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म, अगदी तुमच्या डोक्याचा केस जरी काढला तरी तो हजारो आणि लाखो पट मोठा करून तुम्हाला पाहता येतो, आणि त्याच्यावर असलेले अगदी छोट्यातले छोटे कण सुद्धा तुम्हाला पाहता येतात. एवढी फॅसिलिटी आज जगामध्ये निर्माण झाली. त्यामुळे आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे या सूक्ष्म जीवाश्मांचं किंवा बॅक्टेरियांचं जे काय अश्मीभूत झालेले यांची मॉर्फॉलॉजी, यांचा आकृतीबंध अभ्यास करणं हे आता अत्यंत सोपं झालंय. त्यामुळे आयडेंटिफिकेशन ही जी काही किंवा नामकरण ही जी पद्धत आहे ही आता अत्यंत म्हणजे सोपी झालेली आहे किंवा सुलभ झाली, सोपी म्हणण्यापेक्षा सुलभ झालेली आहे. तर सध्या जगामध्ये सूक्ष्म जीवाश्मांचा अभ्यास करण्यासाठी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरला जातो. त्यासाठी व्यवस्थित जतन झालेला सूक्ष्म जीवाश्म निवडून त्याला अल्युमिनियमच्या एका छोट्या चकटीवर चिकटवून, म्हणजे त्याला स्टब असं म्हटलं जातं, त्याला सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा अत्यंत पातळ मुलामा 500 अँगस्ट्रॉमचा त्याला म्हणजे कोटिंग केलं जातं. त्याला गोल्ड कोटिंग किंवा प्लॅटिनम कोटिंग 500 अँगस्ट्रॉमचं त्याला केलं जातं. त्याला मुलामा दिला जातो आणि हा स्टब किंवा ही चकती त्या स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ठेवली जाते आणि त्यावरती इलेक्ट्रॉनचे बीम म्हणजे किरण शलाका सोडून जीवाश्मांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले जाते. आता चित्रफितीच्या किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरती आता हा 10 लाख पट मोठा होऊन दिसतो. आता सूक्ष्मदर्शकापेक्षा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातून आपण हव्या त्या कोनातून, हव्या त्या अँगलने म्हणजे सुस्पष्ट आणि हव्या तितका मोठा करून त्याला आपण बघू शकतो आणि त्याचं छायाचित्र सुद्धा आपण घेऊ शकतो. आता सोबतच आपण त्यासोबतच आपण त्याच्या जीवाश्मांच्या भित्तिकेचा म्हणजे त्याचं जे काही वॉल्स आहेत त्यांच्या रचनेचा आपण अभ्यास म्हणजे वॉल स्ट्रक्चरचा आपण अभ्यास करू शकतो आणि नंतर त्यांच्या म्हणजे आंतरजातीय विविधता म्हणजे त्यांच्या इंट्रास्पेसिफिक
व्हेरिएशन जे काही आहे, त्यांची आंतरजातीय विविधता जे काही आहे, त्याचा सुद्धा आपण अभ्यास अत्यंत सुलभतेने करू शकतो. एवढं सोपं म्हणजे एवढं सुलभ या स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे सध्या झालेलं आहे. पूर्वीच्या काळी एवढं सोपं नव्हतं. त्या काळातल्या लोकांना म्हणजे हे एवढं करणं, तरी पण त्या काळातली लोक अगदी त्या मायक्रोस्कोप खाली कॅमेरा ल्युसिडाच्या ड्रॉइंगने करून तरी त्या लोकांनी इतक्या सुंदर रीतीने त्या काळामध्ये काम केलेलं आहे की आजही त्यांचे संदर्भ ग्रंथ, त्यांनी केलेलं काम हे आजही म्हणजे आम्ही जे रिफर करतो ते काम आजही अत्यंत वाखाणण्याजोगं त्या लोकांनी करून ठेवलं. इतक्या म्हणजे कमीत कमी त्यांच्याकडे जे काही इन्स्ट्रुमेंट होते त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते आजही अत्यंत वाखाणण्याजोगं आहे आणि ते काम आजही आपण डावलू शकत नाही, अशा पद्धतीचं त्या लोकांनी केलेलं काम आहे. तर सूक्ष्म जीवाश्मांचं वर्गीकरण करून त्यांचे जाती प्रजाती नाव दिल्यानंतर त्याचा आता इतक्यापर्यंतच आपण थांबतो का? तर नाही. हे झालं केवळ एक बेसिक ही त्याची पद्धत झाली ज्याचं आपण नामकरण केलं, म्हणजे टॅक्सॉनॉमी आपण त्याची स्टडी केली. पण टॅक्सॉनॉमी केल्याशिवाय आपल्याला पुढे जात नाही. आता बऱ्याच वेळेला आज एक असा कल झालाय की टॅक्सॉनॉमीला काही व्हॅल्यू नाही असं बऱ्याच वेळेला लोक म्हणतात. पण टॅक्सॉनॉमी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. जर टॅक्सॉनॉमी केली नाही तर बाकी कोणत्याही ऍस्पेक्टला काही महत्व येत नाही. त्यामुळे टॅक्सॉनॉमी हा बॅकबोन आहे संबंध पॅलेंटॉलॉजीमध्ये किंवा कोणत्याही शास्त्रामध्ये, जीवशास्त्रामधली जी काही शास्त्र आहेत किंवा आमच्या पॅलेंटॉलॉजीमध्ये जे काही काम करतात, मायक्रो पॅलेंटॉलॉजी असेल, पॅलिनॉलॉजी असेल, पॅलेंटॉलॉजी असेल, यामध्ये जे लोक काम करतात त्यांना टॅक्सॉनॉमी इज द बॅकबोन. त्याशिवाय ते पुढचं कोणतंही काम आहे, बायोस्ट्रॅटिग्राफी असेल, पॅलिओइकॉलॉजी असेल, त्यानंतर इतर जे कोणतेही म्हणजे ऍडव्हान्स ऍस्पेक्ट लोक करत असतील त्या ऍडव्हान्स ऍस्पेक्टला जाण्यासाठी टॅक्सॉनॉमी ही तुमची अत्यंत पक्की असावी लागते. ती जर नसेल तर तुमचे बाकीचे सर्व इन्फरन्सेस चुकीचे येऊ शकतात, त्याला काही व्हॅल्यू उरत नाही. जसे सूक्ष्म जीवाश्मांचे पूर्वीच्या स्थानावरून झालेले स्थलांतर, त्यांची प्राचीन अक्षांश रेखांशांची स्थिती, पूर्वीच्या काळी समुद्राच्या पातळीत झालेले बदल, त्यांच्या उत्क्रांतीचा कल व दिशा यांचा अभ्यास केला जातो. आता उदाहरण द्यायचं झालं तर रोटोरोबाइट्स ग्रॅन्युलोझम नावाचा एक फोरामिनिफेरा आहे, याची एक ही स्पीसीज आहे. आता हा फोरामिनिफेरा पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये जन्माला होता आणि नंतर तो मध्य मायोसीन कालखंडामध्ये हिंदी महासागरातून ध्रुवीय प्रवाहाद्वारे, म्हणजे त्याला इक्वेटोरियल करंट म्हणतात, 25 डिग्री नॉर्थ ते 25 डिग्री साऊथ अक्षांशाच्या भागात स्थिरावला आणि हा उष्णकटिबंधीय आधी प्राणी जातीय अशी प्रजाती ही म्हटली जाते. तर अशा पद्धतीने आपण याचं इंटरप्रिटेशन नंतर करू शकतो की हे कशा पद्धतीने याचं म्हणजे कोणत्या स्थानावरून हा कसा स्थलांतरित झाला आणि हा कुठून कसा आला आणि कोणत्या अक्षांश रेखांशामध्ये हा स्थिरावला, या पद्धतीने आपण त्याचं योग्य पद्धतीने आपण त्याचं इंटरप्रिटेशन या पद्धतीने आपण देऊ शकतो. तर त्याचं स्थलांतरण ते कोणत्या प्रदेशातून आले आणि तो कसा आहे, तो कटिबंधीय आहे की समशीतोष्ण कटिबंधीय आहे की तो थंड याच्यातून आलेला आहे, या पद्धतीचे आपण त्याचं इंटरप्रिटेशन आपण त्याचे करू शकतो. त्यानंतर सूक्ष्म जीवाश्मांचे कोणकोणते उपयोग आहेत, तर त्यातला सर्वात महत्वाचा उपयोग, कारण बाकीचे जे उपयोग आहे हे भूशास्त्रातले अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खूप ज्याला म्हणतात की ते भूशास्त्रामध्ये ज्याला आपण ते त्या ब्रँच करता म्हणजे अगदी त्या म्हणजे पॅलेंटॉलॉजीमध्ये त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ते उपयोग सांगितले तर फारसे लक्षात येणार नाही. तर यातला जो सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाचा जो उपयोग आहे, जो सर्वांना माहीत होईल असा, तो पेट्रोलियम उद्योगातील उपयोग. तर ड्रिलिंगच्या कार्यवाहीमध्ये प्रत्येक बोरहोल हे हजारो मीटर खडकाच्या थरांच्या आतमध्ये शिरून तेलयुक्त छिद्रांना छेदत असतं आणि एवढ्या खोलवर जमिनीमध्ये ड्रिलिंग करण्यासाठी भूगर्भीय आणि स्तरशास्त्रीय बाबींवर नियंत्रण असणं हे अत्यंत जरुरीचं असतं. आता याचाच अर्थ असा होतो की ड्रिलिंग चमू म्हणजे ड्रिलिंग टीम जी असते यामध्ये भूशास्त्रज्ञ असतात, पुराजीवशास्त्रज्ञ असतात आणि तंत्रज्ञ असतात. आता या सर्वांना भूगर्भाची खोली, त्याचा स्तर यांच्या अनुषंगाने ड्रिलिंगची किती व कशी प्रगती झाली, तसेच भूगर्भातील स्तर म्हणजे त्याचा स्ट्राटा, त्यात समाविष्ट झालेल्या गोष्टी म्हणजे त्यातलं मटेरियल, त्यांच्या स्ट्राटाची कंडिशन म्हणजे त्याची स्थिती, त्यांचे स्ट्रक्चरल ऍटिट्यूड म्हणजे त्याचा रचनात्मक कल,
इत्यादी बाबींची सखोल माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं आणि अत्यंत आवश्यक असतं. आता भूगर्भातील खडकांचं वय, त्यांचं एज, त्या स्ट्राटाचं वय, त्यांच्या भूस्तरांशी परस्पर संबंध स्थापित करण्यासाठी त्यांचा अचूक सहसंबंध म्हणजे त्यांचं कोरिलेशन. आता बघा ह्या फिगरमध्ये, या डायग्राम मध्ये मी दाखवलेलं आहे, हे जे काही ह्या जे काही इथे मंगेश, अतृष, शैखान म्हणजे एका ऑइल फील्ड ह्या ज्या काही आहेत, म्हणजे या तेल विहिरींमधला हा सेक्शन त्यांनी घेतलेला आहे आणि हा ऍक्च्युअल त्यांनी स्टडी केलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांचे सहसंबंध जोडलेले आहेत, म्हणजे त्यांचं कोरिलेशन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी त्याचा हा स्तंभ घेतलेला आहे, भूशास्त्रीय स्तंभ आहे आणि त्याचं त्यांनी सहसंबंध दाखवलेले. वेगवेगळे हे स्ट्राटा आहे, याच्यामध्ये हे वेगवेगळे स्तर दाखवले आहेत, वेगवेगळ्या कलरने, वेगवेगळ्या आकारात आणि त्यांची वेगवेगळ्या त्यांनी हे दाखवलेले आहेत. तर हा परस्पर संबंध स्थापित करण्यासाठी अचूक सहसंबंध, त्याचं कोरिलेशन जोडणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि यासाठी सूक्ष्म जीवाश्मांचा सखोल अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं असतं. नैसर्गिक परिस्थितीत खनिज तेलाचे साठे सूक्ष्मातिसूक्ष्म गाळाचे बनलेले असतात, ज्यामधून हायड्रोकार्बन निर्माण होतात किंवा होणार असतात. या हायड्रोकार्बन पासून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू जमा होतो. आता हे पेट्रोलियमचे साठे वयाने लहान असलेल्या म्हणजे यंग असलेल्या फॅनेरोझोइक युगामध्ये बनलेल्या सागरी गाळाच्या खडकातून आलेले असून त्यात सागरी सूक्ष्म जीवाश्म असतात. हायड्रोकार्बनचे साठे प्राजीवकल्प म्हणजे पॅलिओझोइक, मध्यकल्प म्हणजे मेसोझोइक आणि नूतन जीवकल्प म्हणजे सेनोझोइक भूस्तरातून आलेले आहेत. साधारणतः 15% वैश्विक पेट्रोलियम आणि 30% द्रव पेट्रोलियम वायू साठे हे प्राजीवकल्प म्हणजे पॅलिओझोइक खडकातील आहे. 50% पेट्रोलियम आणि 40% द्रव पेट्रोलियम वायू साठे हे मध्यकल्पाच्या म्हणजे मेसोझोइक खडकातील आहेत. तसेच उर्वरित 32% पेट्रोलियम आणि 27% द्रवरूप पेट्रोलियम वायू साठे हे तृतीयक महाकल्पातील म्हणजे सेनोझोइक कालखंडातील या खडकातील आहेत. या सर्व युगात तयार झालेल्या खडकांची जाडी म्हणजे त्यांचा थिकनेस हा खूप जास्त आहे. या सर्व युगातील गाळ वेगवेगळ्या भूशास्त्रीय कालखंडात म्हणजे पॅलिओझोइक म्हणजे प्राजीवकल्पामध्ये, मध्यजीवकल्पातला मेसोझोइक मध्ये, सेनोझोइक मध्ये अशा वेगवेगळ्या कालखंडात त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये संचयित म्हणजे डिपॉझिट झालेला. हे सर्व गाळाचे खडक विविध खोलीवर आणि वेगवेगळ्या पर्यावरणात म्हणजे वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये ते डिपॉझिट झालेले होते. या पर्यावरणाचे त्यांचे स्वतःचे भौतिक आणि रासायनिक परिमाणे आहेत. आता यांचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स आणि केमिकल पॅरामीटर्स हे वेगवेगळे आहेत. जसे त्यांचं टेम्परेचर म्हणजे तापमान, त्यांचं प्रेशर म्हणजे त्यांचा दाब, त्यांची डेप्थ म्हणजे त्यांची खोली आणि त्यांचा कॅल्शियम कार्बोनेट कंटेंट म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची समाविष्टता इत्यादी बाबी, या सर्व बाबींचा अप्रत्यक्षपणे त्या काळातल्या खडकांवरती आणि त्या काळात असलेल्या जीवसमूहांवरती प्रतिबिंबित झालेला आहे. तो त्या काळामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे आणि हा गुंतागुंतीचा इतिहास उलगडण्यासाठी पेट्रोलियम भूशास्त्रज्ञ सूक्ष्म जीवाश्मांचा आश्रय घेतात. कारण आता त्या काळातले खडक आहेत आणि हे जे काही पेट्रोलियम मिळतं आहे हे त्या काळातल्या गाळाच्या खडकांमध्ये मिळतं आणि हे गाळाचे खडक जेव्हा बनले त्यामध्ये सूक्ष्म जीवाश्म सुद्धा होते. आता हे सूक्ष्म जीवाश्म बनत असताना म्हणजे हे सूक्ष्म जीवाश्म ज्या वेळेला मेले त्याच वेळेला तो खडक तयार झाला आणि तो खडक तयार होत असतानाच ते त्या खडकामध्येच हे मेलेले प्राणी अश्मीभूत झाले. म्हणजे त्यांचा मरण्याचा काळ आणि या खडकांचा तयार होण्याचा काळ हा एकच होता. म्हणजे या जीवाश्मांचं वय जर काढलं तर त्या खडकांचं वय निघतं. म्हणजे हा गुंतागुंतीचा इतिहास सोडवण्यासाठी हे जीवाश्म मदत करतात. मग हे प्राणी त्यावेळेला कशा पद्धतीचे होते, ते कोणत्या पद्धतीचं अन्न खात होते, मग ते एकदल वनस्पती खात होते, द्विदल वनस्पती खात होते, मग कोणत्या वनस्पती खात होते, म्हणजे त्यावेळेचं पर्यावरण कसं होतं हे साहजिक. कारण हे जे प्राणी आहेत, आता जर मी सूक्ष्मजीवांचा बद्दल बोलतोय, पण जर तुम्ही अपृष्ठवंशीय मोठे प्राणी जर घेतले तर त्या प्राण्यांच्या विष्ठा सुद्धा या अश्मीभूत झालेल्या आहेत. म्हणजे त्याला फेकल पेलेट्स किंवा त्यांना कॉप्रोलाइट्स म्हणून त्यांचा अभ्यास केला जातो. त्या प्राण्यांच्या विष्ठा, मग त्या प्राण्यांच्या विष्ठांचं पृथक्करण करून
ते कोणत्या पद्धतीचं अन्न खात होते ते सुद्धा यात आपल्याला म्हणजे त्या काळातल्या वनस्पती कशा होत्या त्याचा सुद्धा अभ्यास केला जातो. तर अशा पद्धतीने हे सूक्ष्म जीवाश्म आपल्याला मदत करतात. आणि मी अगोदरच सांगितलं की हे सूक्ष्म जीवाश्म वातावरणाच्या बदलांशी, म्हणजे त्या काळातले जे ते प्राणी होते ते त्यावेळेला जिवंत होते, त्यावेळेला ते जे मेले, तर हे ते जे जीवाश्म होते हे त्या काळातल्या वातावरणाला इतके म्हणजे संवेदनशील होते की ते वातावरण बदललं तर त्यांचा आकृतीबंध, त्यांची मॉर्फॉलॉजी सुद्धा त्यावेळेला बदलून गेली. म्हणजे त्या बदलत्या पर्यावरणाला ते ऍडजस्ट झाले, ते अडॉप्ट झाले आणि त्या पद्धतीने त्यांचं अडॅप्टेशन झालं. त्यामुळे ते त्या वातावरणाचं इंडिकेशन म्हणजे ते इंडिकेटर्स होतात आणि ते इंडिकेट करतात. त्यामुळे ते पर्यावरणाचे दर्शक म्हणून वापरले जातात आणि त्यातले काही तर वैश्विक पर्यावरण दर्शक म्हणून, म्हणजे दे आर युनिव्हर्सल इंडिकेटर्स म्हणून जगामध्ये वापरले जातात. या सर्व गोष्टींमुळे त्या पेट्रोलियम स्टडीजमध्ये किंवा ते पेट्रोलियमचे साठे बघताना ह्या मायक्रोफॉसिल स्टडीजला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून मायक्रोपॅलेंटॉलॉजी ब्रांच ही जगामध्ये अत्यंत म्हणजे पॉप्युलर अशी झालेली ब्रांच आहे. म्हणून याच्यामध्ये विद्यार्थी जेव्हा जिओलॉजी घेतात तर करिअर करण्यासाठी ही ब्रांच निवडण्यासाठी आणि याला अभ्यासाचा म्हणजे याचा करिअर करण्यासाठी बऱ्याच वेळेला आजच्या काळामध्ये याच्यात करिअर करण्यासाठी ही ब्रांच खूप चांगली आहे आणि याच्यात तुम्ही करिअर करू शकतात. कारण हे औद्योगिक क्षेत्र आहे, म्हणजे उद्योग क्षेत्राशी ही जोडली गेलेली, त्यामुळे ही ब्रांच अत्यंत महत्वाची आहे. आणि थोडक्यात म्हणजे मायक्रोपॅलेंटॉलॉजिस्ट, आज मी तुम्हाला सांगितलं मंगळावरती जीवसृष्टीचा शोध घेतला जातो, त्यामुळे मायक्रोपॅलेंटॉलॉजिस्टचा उपयोग या इस्रोमध्ये सुद्धा यांची अपॉइंटमेंट होते, तिथे सुद्धा हे लोक लागतात, तिथे सुद्धा किंवा नासामध्ये सुद्धा मायक्रोपॅलेंटॉलॉजिस्ट आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीचा या उपग्रहावरून आलेल्या या सॅम्पल्सचा स्टडी करतात आणि त्याच्यावरून ते जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. त्यामुळे मायक्रोपॅलेंटॉलॉजी ही ब्रांच जी आहे किंवा ही शाखा आहे ही जगामध्ये अत्यंत लोकप्रिय होत चाललेली आहे आणि अजून दिवसेंदिवस तिचा जास्तीत जास्त तिची पॉप्युलॅरिटी वाढत चाललेली. तर अशा पद्धतीने हिचं महत्व प्राप्त झालेलं आहे. तर आता काही मी फोटो दाखवतोय, हे फोरामिनिफेरा हे कसे दिसतात, कारण आतापर्यंत मी फक्त तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली, पण ऍक्च्युअली हे फॉसिल्स कसे दिसतात. तर हे फोरामिनिफेरा आहे, याच्यामध्ये हे प्लॅन्क्टॉनिक फॉर्म जे तरंगणारे, पाण्यावर तरंगणारे आहेत, हे या पद्धतीने दिसतात. आता याच्यामध्ये काही बेंथिक फॉर्म्स पण आहेत, हे बेंथिक फॉर्म आहेत जे तळाशी राहतात. हे फोरामिनिफेरा हे तळाशी राहतात. त्यानंतर हे डायटम्स आहेत. आता याच्यामध्ये सेंट्रिक फॉर्म आहेत आणि पिनेट फॉर्म आहेत. आता हे ऍक्च्युअल हे असे दिसतात, हे लाईव्ह डायटम्स आहेत, म्हणजे जिवंत डायटम्स. हे कशा पद्धतीने दिसतात, या पद्धतीने हे दिसतात. त्यानंतर हे कोकोलिथोपॉड्स, म्हणजे हे कंगणासारखे दिसतात, तर हे कोकोलिथोपॉडचं हे चित्र आहे आणि या पद्धतीने यांचं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे त्याचा हा फोटो घेतलेला आहे. या पद्धतीने हे कोकोलिथोपॉड्स दिसतात. त्यानंतर हे रेडिओलारियन्स, हे रेडिओलारियन्स आहेत, हे या पद्धतीने दिसतात. आता काही हे कोनोडॉन्स, कोनोडॉन्स हे सुद्धा म्हणजे तुटलेले, असं म्हटलं जातं की हे माशांचे किंवा पूर्वीच्या काही प्राण्यांचे तुटलेले अवयव किंवा दात किंवा डेंटिशन पार्ट आहे असं म्हटलं जातं. तर हे कोनोडॉन्स आहे, यांचा सुद्धा बायोस्ट्रॅटिग्राफीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जीवस्तर शास्त्रामध्ये यांचा उपयोग आहे. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे हे फोरामिनिफेरा आहेत आणि हे ऑस्ट्रॅकॉड आहेत, हे ऑस्ट्रॅकॉड आहे हा. त्यानंतर हे कोकोलिथोपॉड आहे. आता हे सुद्धा हा इथे हे वेगवेगळ्या पद्धती, हे इथे पॅलिडोफॉसिल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे हे फॉसिल फ्लोरा, हा सगळा फॉना आणि फ्लोरा दाखवलेला आहे. त्यानंतर हे ब्रायोझोआ, हे कोलोनियल, आता ही कॉलनी आहे, याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे त्यांचे म्हणजे हे छोटी छोटी त्यांची तोंड आहेत आणि हा मोठा करून याच्यामध्ये दिसतोय, हे त्याचं तोंड आणि हे त्याचे बाकीचे पार्ट्स दिसत आहेत. हा वेगळ्या पद्धतीची ही दुसरी कॉलनी आहे आणि याला इथे हा मोठा करून इथे दिसतोय. आता हे त्याची ही अंडपेशी आहे, इथे त्याची ही अंडपेशी आहे, ती तुटून गेलेली आहे, त्यामुळे त्याचं हे डोक्यावरती असते, तर हे अंडपेशी आहे. तर याला इथे हे असे स्पाइन्स वगैरे पण असतात, त्यामुळे त्याचे हे तुटून गेलेले स्पाइन्स आहेत, त्याचे हे इथे छिद्र दिसत आहेत. तर त्याला या पद्धतीने, तर हा ब्रायोझोआ हा सुद्धा समुद्रामध्ये मिळतो. तर हे वसाहतवादी प्राणी आहेत, तर यांना कोलोनियल ऑर्गॅनिझम्स म्हणतात. अशा पद्धतीने हे मायक्रोफॉसिल्स, आपण हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, आता हे 500 मिली मायक्रॉन मध्ये हे मोठे केलेले आहे आणि त्यानंतर हे 100 मायक्रॉन मध्ये हा केलेला आहे.
या पद्धतीने हे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे हे मोठे करून पाहिलेले. आता हे फील्डमध्ये ज्या वेळेला आम्ही जातो, आता हे आमचं क्षेत्रकार्य म्हणजे फील्डवर्कला आता हा कच्छ मधला हा फोटोग्राफ आहे. मातानामढ रस्त्यावरती हा जो एक्सपोजर आहे तिथे आम्ही आमच्या MSc च्या विद्यार्थ्यांना आम्ही हे समजावून सांगतोय की त्याचा हे फील्डवर्क क्षेत्रकार्यामध्ये म्हणजे या शिलावर्णन कसं करायचं, म्हणजे या रॉकचं डिस्क्रिप्शन कसं करायचं, फील्ड डायरीमध्ये कसं लिहायचं, त्याचे लिथोलॉग कसे काढायचे त्या पद्धतीने, आणि त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे कसं करायचं हे त्यांना सगळं आम्ही समजावून सांगतोय. तर त्यावेळेचा हा फोटो आहे, हा फील्ड मॅपिंग त्यावेळेला. आणि यातून अशा पद्धतीने त्याचे नमुने हे वेगवेगळे स्तर दिसत आहेत. या वेगवेगळ्या स्तरातून असे वेगवेगळे नमुने घेतले जातात. हा सँडस्टोन आहे, म्हणजे ज्याला वाळूचा खडक म्हणतात. धन्यवाद. काय करायचं? विचारलं कोणाला जर असतील प्रश्न. बरोबर. एकदा तुम्ही म्हणा सर, क्वेश्चन असतील तर विचारून घ्या. चालेल. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकतात. 5 मिनिटं आहेत. धन्यवाद. मी आपला आभारी आहे माझं व्याख्यान ऐकल्याबद्दल.